श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2. मच्छिंद्रनाथास दत्तात्रयाचे दर्शन व शंकराचे दर्शन, देवीचा उपदेश, सूर्यापासून वर प्राप्ती आणि ब्राह्मण स्त्रीस भस्मदान. शंकर व दत्तात्रय वनात निघाले व वन शोभा पाहत पाहत ते भागीरथीच्या तीराने जात होते. तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली. त्याची स्थिती पाहून या कलीमध्ये दृढ निश्चयाने कडकडीत तप करणाऱ्याच्या त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला. मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकराने दत्तात्रयास मच्छिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले. मग दत्तात्रय मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तव आपण येथे तप करीत आहात वगैरे खुलासा विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रयाकडे पाहिले. मग मान हलवून नमन करून म्हटले, महाराज, आज मला येथे 12 वर्ष झाली, पण आज पावतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता. आपण आज एकाएकी मला विचारित आहात. या अर्थी आपण कोण आहात हे प्रथम मला कळवावे. ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे. ते ऐकून दत्तात्रय सांगू लागला, मी अत्री ऋषीचा पुत्र आहे. मला दत्तात्रय असे म्हणतात. आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग. हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्रनाथाने दत्ताच्या पायावर मस्तक ठेविले. त्यास प्रेमाचा पाझर सुटल्याने नेत्रातून एकसारखे पाणी वाहू लागले. तेने करून दत्ताचे पाय धुतले गेले. नंतर तो दत्तात्रयास म्हणाला, महाराज, आपण साक्षात भगवान आहात. शंकर, विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतरला आहात. असे बसता माझा विसर तुम्हाच पडला तरी कसा. आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा. असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला. मग दत्तात्रयाने त्यास सांगितले की तू चिंता करू नकोस, तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला. तेने करून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले व तत्क्षणीचा सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले. मग शंकर, विष्णू कोठे आहेत ते मला सांग, असे दत्तात्रयाने त्यास विचारल्यानंतर त्याने उत्तर दिले की ईश्वरा वाचून मला दुसरे काही दिसत नाही. सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहेत. हे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला. मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून शंकराने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि त्याचकडून सकल सिद्धींचा अभ्यास कराविण्याची दत्तात्रयास सूचना केली. मग दत्तात्रयाने त्यास सर्व विद्येचा मंत्रोपदेश केला आणि कानपाड्याचा संप्रदाय, नाथ संप्रदाय निर्माण करून दत्तात्रय व शंकर तेथून निघून गेले. मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रा कराव्यास निघाला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला. तेथे त्याने भक्तिपूर्वक अंबेचे दर्शन घेतले व स्तुती केली. त्या समयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्याच्या मनात येऊ लागले. या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती. परंतु दैवत अनुकूल झाल्या वाचून कार्यसिद्धी व्हाव्याची नाही अशी त्याच्या मनात शंका आली. मग त्याने अंबेसनिध 7 दिवसापर्यंत अनुष्ठान केले. तेव्हा अंबा प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून ते हेतू अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग म्हणून म्हणाली. त्याने सांगितले की मातोश्री, साबरी विद्येवर कवित्व कराव्याचे माझ्या मनात आले, तर माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा. मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा देवीने त्यास आशीर्वाद दिला. मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा वृक्ष होता. तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान असा त्यास दिसू लागला. तसेच झाडाच्या फांद्यांवर नाना दैवते बसली आहेत असेही त्याला दिसू लागले. असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती पण बोलत चालत नव्हती. नंतर अंबेने त्यास सांगितले की तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, त्यावर महाकालीचे स्थान आहेत. तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर. तेथून दक्षिणेकडे नदीवर जा. तेथे उदकाने भरलेली श्वेतकुंडे दिसतील.
त्यातील शुक्ल वेल तोडून एक एक कुंडात टाक. ती कुंडे 100 आहेत, पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर. त्या योगाने तुला मूर्छता होऊन लागल्यास 12 आदित्य स्मरून जप करावा, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन 12 आदित्याचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे, म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील. हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर 6 महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा. दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी निघून गेली. पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला. तेथे त्याने महाकालीचे दर्शन घेतले. शुक्ल वेल घेऊन कुंडे पाहाव्यास लागला. इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे 100 कुंडे त्याच्या पाहण्यात आली. त्यात त्याने शुक्ल वेल टाकला. पुन्हा परत येऊन पाहू लागला. तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलाचे पाने आलेली दिसली. मग त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन करीताच त्यास मूर्छना आली. म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे 12 आदित्याच्या नामस्मरणाचा जप चालविला. इतक्यात सूर्याने त्याच जवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला. सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरली व मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला. सूर्याचे नमस्कार करून तो उदक घालताच तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतू आहे म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे, तर तो स्वायभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी. मग सूर्य त्याचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्यास सर्वस्वी साह्यभूत झाला. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने 7 महिने ये जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगल्यात चंद्रगिरी गावास गेला. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सरोपादयाळ या नावाचा एक वसिष्ठ गौत्री गौड ब्राह्मण राहत असेल. तेव्हा तो कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे, पण पुत्र संतती नसल्या कारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला. त्याने अंगणात उभे राहून अलग शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्या आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने दिलगीर आहे असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावं म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्र आणि विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्रीस निजते वेळीस खाऊन निज. हे नुसतेच भस्म आहेत असे तू मनात आणू नको. आणि साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येईल तो होय. तो तुझ्या उदरी येईल. त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन. तेने करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठला असता तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी 12 वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ तेथून निघून गेले. सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेवली. मग ती आनंदाने शेजारणीकडे गेली. तेथे दुसऱ्याही 5-7 बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्याच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिने आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म क्षणात खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एक जणीने तिला सांगितले की त्यात काय आहे. असल्या धुळीने का पोरे होतात. तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे. आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाहीत. अशा तऱ्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ते हिरमुसले. तोंड करून आपल्या घरी गेली व गोठ्याजवळ केर कचरा शेण वगैरे टाकण्यासाठी जी खाच होती त्या खाचेत उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले आणि ती विसरून गेली. अशा रीतीने श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय 2 इथे समाप्त झाला. आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.